कुलदेवी बंधनाचे धक्कादायक सत्य. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी. मित्रांनो, कुलदेवीचं बंधन, कुलदेवी बंधन करता येते का? खरंच कुलदेवीला बंधनात टाकता येतं का? आणि कुलदेवीला जर का बंधनात टाकलं तर कुलदेवीला बंधनातून मुक्त कसं करावं, जेणेकरून कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावरती येईल? खरं काय आहे हे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा. तुम्हाला पूर्ण माहिती व उपाय तुम्हाला व्यवस्थित समजेल, प्रयोग पूर्ण समजेल कसा करायचा, काय आहे, आणि कारण पण कळेल नक्की खरं आहे का खोटं आहे, देवीला बंधन करता येतं का नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वप्रथम आपण पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक खूप मोटिवेशन देतं. त्यामुळे लाईक तर नक्की कराच, पण सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देतो, तुमच्याशी नक्की संपर्क साधतो. मित्रांनो, कुलदेवी बंधन खूप लोकांना प्रश्न असतो. माझी आता अशी वेळ खराब चालली आहे, माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत, माझ्यावर ही केलेली गोष्ट आहे, माझ्यावर कुणी काहीतरी तांत्रिक मांत्रिक विषय कोणतरी करतय का, माझ्यावर कुलदेवीचं बंधन असेल का, कुलदेवीची पूजा केलेली खरंच सत्य होते का, हे मला कळत नाहीये. काही काही जणांचं ते त्या विचारांमध्ये खूप असतात लोक. मग कुलदेवी बंधन खरंच होतं का, हे आज आपण जाणून घेऊया. कुलदेवी बंधन म्हणजे नक्की काय असतं हे तुम्हाला सांगतो. एखादा तांत्रिक असेल, मांत्रिक असेल, आणि खूप कमी प्रमाणात हे लोक आहेत जे करू शकतात, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर बाकी सर्व अंधश्रद्धा आहे आणि बंधुगिरी करणारे भरपूर मिळतील तुम्हाला. खरंच कुलदेवीला बंधन करता येतं का, तर करता येतं. ते कसं हे सांगतो. बरेच जण हसतील या विषयाला, पण सत्य सांगतो. कुलदेवीला बांधता कसं येईल, ती जगाची जगत जननी आहे, तिला कसं बांधता येईल तर सांगतो. एखादा तांत्रिक वगैरे असेल, त्याला जर का एखादी तंत्रविद्या तुमच्यावरती करायची असेल, किंवा भावकी पाहुणे कुणी सुद्धा काय करतं, एखाद्याला खपत नाही एखाद्याची प्रगती, मग कोणीतरी काही ना काहीतरी गोष्टी करायचा प्रयत्न करतं, कुठून ना कुठून तरी संकट निर्माण करायचं काम करतं, आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारचा थीम तयार करायचं काम करतात, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सतत संघर्ष, अडचणी व वाईट प्रसंग तयार होतील. माझ्याकडे असे भरपूर केसेस आले होते, त्यांच्यावरती काही ना काहीतरी बाधा, काही ना काहीतरी प्रॉब्लेम होते. पण आपल्याकडे वैदिक परंपरेमध्ये, आपल्या वैदिक शास्त्रामध्ये आणि शुक्ल यजुर्वेदानुसार आपल्याकडे भरपूर काही असे मंत्र आहेत वैदिक, जे काम खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला येतो. तर तुम्हाला थोडक्यात तर सांगणारच आहे. तर ते तांत्रिक लोक ह्या सर्व गोष्टी अशा करत असतात, जेणेकरून तुमच्या कामधंद्यामध्ये अडचणी, आर्थिक प्रॉब्लेम या सर्व गोष्टी तयार होतात आणि माणूस अक्षरशः खंगायला लागतो. मग कुलदेवीचं वर बंधन केल्यानंतर घरामध्ये अन्न पाणी पुरवठा सगळ्यात अडचणी, पैशा पाण्यामध्ये तंगी, सगळ्या गोष्टी होतात. नक्की खरंच कुलदेवीला बंधन कसं केलं जातं, तर कुलदेवीला बंधन केलं जात नाही मित्रांनो. हा पहिला गैरसमज काढा. कुलदेवीला बंधन केलं जातं. तुमच्यावरती एक पडदा टाकला जातो. तुमच्या आणि कुलदेवीच्या मध्यभागी तंत्रविद्येच्या जोरावरती, काही शाबरी मंत्रांच्या जोरावरती एक पडदा टाकला जातो, जेणेकरून पडदा जर का असेल तर पलीकडचं तुम्हाला दिसणार आहे का? काही नाही दिसणार. तशाच पद्धतीने कुलदेवीने कितीही कृपादृष्टी तुमच्यावरती करायचा प्रयत्न केला, किती सुद्धा तुम्हाला चांगले आशीर्वाद द्यायचा प्रयत्न केला, किती सुद्धा तुमच्याकडे लक्ष ठेवायचा प्रयत्न केला, तर मध्ये तुमच्यावरती नदी पडदा आहे. त्यामुळे कुलदेवीची दृष्टी त्या पडद्यावर पडतीये, तुमच्यापर्यंत ती पोहोचू शकत नाही. हा मेन मुद्दा येतो. त्यामुळे काय होतं, कुलदेवीचा जे रिंगण मारलेलं आहे त्या रिंगणामध्ये तुम्ही असता, कुलदेवी रिंगणाच्या बाहेर असते, किंवा रिंगणामध्ये कुलदेवी असते. अशा काही प्रकार ते करतात. तर तुमच्यापर्यंत कृपादृष्टी पोहोचत नाही, तुम्ही केलेली सेवा, तुम्ही केलेली पूजा मान्य होत नाही. मग ह्या गोष्टीचं बंधन पडल्यामुळे तुमचं संरक्षण कवच सुद्धा एकदम हलकं होतं, आणि एकदा संरक्षण कवच हलकं झालं तर मग तुमच्यावर केलेली कुठलीही बाधा स्पष्टपणे तुमच्या घरामध्ये शिरू शकते, स्पष्टपणे तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकते, आणि तुमच्या घरामधलं वातावरण निगेटिव्ह करू शकते. या गोष्टी असतात, ही रिअलिटी मित्रांनो. आणि खूप कमी लोक या गोष्टी करू शकतात. म्हणजे तंत्रविद्या ही खूप जुन्या काळापासून आलेली विद्या आहे, आणि खूप कमकुवत आणि कमी लोकांकडे आहे त्याचं ज्ञान, आणि खूप कमी आहे. कारण की ओरिजिनल तर राहिलंच नाही, सगळीकडे डुप्लिकेट आहे.
तुम्ही पाहताच आहे. सगळीकडे फसवणूक, सगळ्या गोष्टी सगळीकडे आहेत. पण आपण तुम्हाला रिअल आणि एकदम रिअल व्यवस्थित जी माहिती आहे, जी माहिती मला माझ्या गुरूंकडनं मिळाली, जे माझ्या वैदिक शास्त्राचं ज्ञान मी घेतलंच, पण ह्या गोष्टीचं सुद्धा ज्ञान मी थोडंसं घेतलेलं आहे, जेणेकरून लोकांचं मी चांगलं करेल. लोकांना मी वैदिक शास्त्रानुसार, नक्की तंत्रविद्येची माहिती देईल, पण वैदिक शास्त्रानुसार अशा काही गोष्टी मला समजतात की त्या खूप काम करतात, पण तुमच्यापर्यंत पोहोचवेल, हा उद्देश माझा आहे. तर मित्रांनो, तांत्रिक लोक हे सगळ्या गोष्टी करतात. मग तुमच्या घरात काय होतं कुलदेवीचं बंधन झाल्यावरती? अमावस्याला, पौर्णिमेला तुमच्या घरात भांडण, किरकिर, आजार, रात्री कधी कधी मनाने भांडे पडल्यासारखे होतात. काही जणांकडे होत नसतील, पण भांडे पडल्यासारखे होणार. स्वप्न इतकी भयंकर स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये भूत, प्रेत, पिशाच, राक्षस, यक्ष, गंधर्व काही स्वप्नामध्ये येणार. वाईट स्वप्न पडणार, सापाची स्वप्न पडणार. चांगले असतात सापाचे, काही स्वप्न सापाचे वाईट सुद्धा असतात, तर ते पडणार. पाण्याचे स्वप्न पडणार. तुम्हाला रस्ता भटकवायचं काम करणार. जी केलेली विद्या असेल त्याच्यानुसार तुमचा जो रस्ता आहे कुलदेवीकडे वळू नये असा भटकवायचा प्रयत्न ते करणार. मग आता सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या केलेल्या बाधा असतात, आणि यातून मार्ग काढून पुढे चालणं सुद्धा अवघड असतं. काही काही वेळेला पितरांचं सुद्धा बंधन केलं जातं. पितरांचं बंधन म्हणजे काय, तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच. ह्या गोष्टीचं बंधन केल्यामुळे, कुलदेवीचं बंधन केल्यामुळे तुमची लक्ष्मीचं बंधन सुद्धा त्यामध्ये होतं. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या देवतेची मदत घ्यावी लागते. आता कुलदेवीचं बंधन जर का तोडायचं असेल तर उग्र दैवत, रागीड दैवत त्याची मदत घेऊन तुम्हाला ह्या देवतेला मुक्तता द्यायची असते. म्हणजे तुमच्यावर समजा एकंदरीत पडदा टाकला आहे, तर तो मायेचा पडदा काढण्यासाठी तुम्हाला दुसरी शक्तीची मदत घ्यावी लागते, जी तुमच्या कुलदेवतेप्रमाणेच शक्तिमान आहे व त्या देवतेंचा तुमचा काही संबंध नाही. उदाहरणार्थ, तुम्ही नवनाथांची साधना करू शकता, नवनांची सेवा करू शकता. ज्यांना लवकरात लवकर लक्ष्मी बंधन तोडायचं आहे, किंवा लवकरात लवकर कुलदेवीचं बंधन तोडायचं आहे, त्यांनी नवनाथ सारामृत ग्रंथ वाचू शकता, नवनाथ पारायण करू शकता. हे जर का शक्य होत नसेल तर तुम्हाला दुसरा देव जर का सांगायचं झालं तर भैरवनाथाची साधना करावी लागेल, भैरवनाथाची उपासना करावी लागेल. बटुक भैरवाची उपासना केली तर कार्यसिद्धी होते, हे एक लक्षात ठेवा. बटुक भैरवाच्या विषयी आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच साधनेचा व्हिडिओ येणार आहे. एवढी प्रखर साधना आहे आणि एवढी व्यवस्थित पद्धतीने मंत्रासहित सांगितली गेलेली आहे. तुम्ही एकदा साधना कराच, जास्त काय अवघड नाही, जास्त काय पाळायचं नाही, तुम्हाला समजेल. तर तुम्ही बटुक भैरवाची साधना करू शकता, कालभैरवाची साधना करू शकता. जर का तुम्हाला ह्या गोष्टी जमतच नसतील, तुम्हाला जर काय साधना जमत नसतील करण्यासाठी, तर एक सोपा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुमच्यापैकी कोणाला सुद्धा सुदर्शन कवच येत असेल तर सुदर्शन कवच तुम्हाला रोज संध्याकाळी वाचायचं आहे. नसेल जमत तरी सांगतो, रोज संध्याकाळी देवापुढे देवघरापाशी बसायचं आहे, आसन टाकायचं आहे. लाल कलरचं आसन असावं किंवा पिवळ्या कलरचं आसन असावं. रुद्राक्षाची माळ असावी. आणि तुम्हाला बसताना, पूजेला बसताना म्हणजे जपाला बसताना खाली जे घालायचे वस्त्र आहे ते वस्त्र काळं नसावं, लाल असली तरी चालेल, भगव असेल तरी चालेल, किंवा तुम्ही विवस्त्र बसू शकता. अंडरवेअरवर जरी एखादा पुरुष व्यक्ती असेल, अंडरवेअरवर बसून जरी जप केला तरी चालण्यासारखं आहे. तर तरी चालण्यासारखं आहे. मंत्र तुम्हाला सांगतो. ओम सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. ओम सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. हा मंत्र आहे, इतका पॉवरफुल मंत्र आहे. ज्याला सुदर्शन कवच वाचायला जमत नाही त्यांनी या मंत्राचा जाप करा. जाप कसा करायचा, तर डोळे बंद करून ध्यानस्थ व्हायचं आहे. माळ रुद्राक्षाची इथे बसायची आहे, ताट बसून माळ अशी घेऊन असा जप करत राहायचा आहे. ओम सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. मनका फिरवायचा माळेचा. अशा पद्धतीने तुम्हाला जप करायचा. हा जप तुमचा 40 दिवस जर तुम्ही केला तरी कुलदेवीचं जे बंधन आहे ते तुटू शकतं. आता हे तुम्हाला सांगितलेला मंत्र सुदर्शन चक्राचा जो मंत्र आहे, हा सुदर्शन चक्र हे विष्णूंपाशी आहे. विष्णूंचं कार्य काय आहे,
पालन पोषण सांभाळणं अन्न वस्त्र निवारा याचं कार्यकर्तव्य करणारे विष्णू भगवान आहे. आणि हा जप तुम्हाला मी दिलेला आहे. जे चक्र आहे चक्राचं तत्व कुठलं आहे? अग्नि तत्व. अग्नि कशी आहे? उग्र आहे. झाली तर उग्र आहे, झाली तर सौम्य पण आहे. पण सुदर्शनाय विद्महे हे महाज्वालाय धीमहि. महाज्वालाय म्हणजे काय? तर प्रखर पद्धतीने अग्नीचं प्रगट व्हावं. महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. जर का ह्या मंत्राचा जाप केला तर तुमच्या अवतीभोवती एक सुदर्शन चक्राप्रमाणे एक चक्र तयार होतं आणि जी काही केलेलं तुमच्यावरचा पडदा आहे तो निघून जातो. कुलदेवी बंधन ओपन होतं आणि ज्या व्यक्तीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याकडे रिटर्न जातात. त्यामुळे या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्ही बरेच जण येता व्हिडिओ पाहता, एक लाईक करण्यासाठी तुमचं काय जातं मला सांगा? एक लाईक तुम्ही करू शकत नाही, एक कमेंट करू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर मित्रांनो, एक कमेंट करा, एक लाईक करा, भरपूर मोटिवेशन मिळेल. सबस्क्राईब करा, होईल तितका व्हिडिओ शेअर करा. हे ज्ञान तुमच्या परतू नका ठेवू. हे काही दुर्मिळ गोष्टी, दुर्मिळ ज्ञान आहेत जे लोकांना बाहेर जातात, कुठल्या कुठल्या माणसांकडे जातात, भरपूर पैसा खर्च करतात, त्यांना काही उपाय काही फरक पडत नाही. त्या लोकांसाठी हा उपाय खूप चांगला आहे. ज्यांना कुलदेवी बंधन आहे ते इझिली स्वतःचं बंधन तोडू शकतात. कुठल्या तांत्रिक मांत्रिक बंधू बाबाकडे न जाता वैदिक शास्त्र व वैदिक परंपरेनुसार अध्यात्माच्या मार्गाने त्यांचं केलेलं कुठलंही बंधन असेल तर ते तोडू शकतात. तुम्ही केलं तर तुमचं पुण्यकर्म वाढेल. एखाद्याला तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा नक्की व्हिडिओ कसा वाटला. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. चला, श्री स्वामी समर्थ.